नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पिठाचे लाडू। थंडीसाठी ही खास रेसिपी बनवते मी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, बाजरी घेतली मी 2 वाट्या, त्यासाठी गूळ घेतला 1 वाटी। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता। त्यानंतर काजू घेतलेत 50 ग्रॅम, बदाम 50 ग्रॅम, त्यानंतर भोपळ्याच्या बिया आहेत 2 ते 3 चमचे, त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया पण 2 ते 3 चमचे, 50 ग्रॅम डिंक घेतलाय। त्यानंतर हे सुकं खोबरं मी बारीक करून घेतलंय 1 वाटी, खारीक पावडर बारीक करून घेतली आहे एक अर्धी वाटी आहे, त्यानंतर साजूक तूप 1 वाटी, तीळ हे जवळपास 1 वाटी घेतलेलं आहे, त्यानंतर खसखस आणि वेलची पावडर। तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, हे जे बदाम घेतलेले आहेत, बदाम आणि काजू मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचे, शेंगदाण्याचा कूट करतो तसे। हे बघा, असे शेंगदाण्याच्या कुटासारखं जाडसर फिरवून घेतलंय मी। कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता सगळ्यात आधी आपण खसखस भाजून घ्यायची आहे। खसखस भाजून झाली की ती काढून घ्यायची आहे बाजूला। तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ आणि बाजरी दोन्ही उष्ण पदार्थ आहेत, त्यामुळे हे लाडू थंडीसाठी चांगले आहेत। तीळ चांगले भाजून झाले, आता मी काढून घेते हे पण। आता कढईत मी तूप घेते 2 चमचे। आपल्याला आता डिंक तळून घ्यायचा आहे। आता थोडा थोडा टाकून डिंक तळून घ्यायचा आहे, एकदम नाही टाकायचा आहे, थोडा थोडा तळला तरच तो आतपर्यंत तळला जातो। आता डिंक तळून झालेला आहे सगळा। तर हे काजू आणि बदामची जी भरड केली होती आपण, ती तुपावरती चांगली परतून घ्यायची आहे। आपण अख्खे काजू बदाम जर तळून घेतले ना तुपात, तर ते आतपर्यंत तळले जात नाहीत, म्हणून असे भरड करून घ्यायची आणि ते तुपावरती चांगले परतून घ्यायचे। हे बघा, काजू बदाम पण आपले चांगले परतून झालेले आहेत। आता मी हे काढून घेते। मी डिंक आणि काजू बदामचं पूड एकत्र करून घेतलेली आहे आणि खसखस आणि तीळ तसेच वेगळे ठेवलेले आहेत। आता 1 चमचा भर तूप घेते मी फक्त। त्यात आपल्याला भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया भाजून घ्यायच्या थोड्याशा। अगदी थोड्याशा भाजायच्या, नाही भाजले तरी पण चालतात, पण असं तुपावरती भाजून घेतले की त्याची चव पण वेगळी लागते आणि लवकर खराब पण होत नाहीत। बघा, तुपावरती आता परतून झालेले आहेत, काढून घेते मी आता। आपल्या भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया झालेल्या आहेत। आता खोबरं आणि खारीक पावडर थोडंसं तूप टाकून भाजून घ्यायचंय थोडंसं।
आता आपलं हे पण भाजून झालेलं आहे, मी काढून घेते. वेगळ्या भांड्यात काढायचे आपल्याला. डिंक, काजू, बदाम काढले त्यात नाही काढायचे. हे वेगळं काढले कारण गूळ घालून हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे. आपण पाक नाही करणार आहे याच्यासाठी. मिक्सरला फिरवून घेतलं की लाडू बांधले जातात याचे चांगले. आता आपल्याला बाजरीचं पीठ भाजून घ्यायचंय. मी एक 2 ते 3 मिनिटं तसंच भाजणार आहे बिना तुपाचं. गूळ आणि बाजरी चवीला एकदम छान लागते, म्हणून गूळ आणि बाजरीचे लाडू करायचे. चांगली तुपावरती भाजून घ्यायची आपल्याला बाजरीचं पीठ हे. बघा 2 ते 3 मिनिटं भाजल्यानंतर पिठाचा रंग बदललेला आहे थोडासा. आता यात थोडं थोडं करून तूप टाकून घ्यायचंय. मी 2-2 चमचे तूप टाकतेय आणि हलवून घ्यायचंय. जेवढं पीठ चांगलं तुपावरती भाजून घेऊ ना आपण, तेवढी त्या लाडूची टेस्ट चांगली लागते. तुम्ही फक्त बाजरीचे आणि गुळाचे पण लाडू करू शकता, पण त्यात मग थोडासा एक अर्धी वाटी रवा भाजून घालायला लागतं. अशा प्रकारे लाडू केल्यामुळे सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे पण त्यात जातात आणि हा टाळ्याला चिटकत पण नाही मग बाजरीचं पीठ. मी आधी तूप न घालता पीठ 3 मिनिटं भाजून घेतलं होतं. बघा त्याच्यानंतर पण आपण 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. मी पीठ भाजते आणि एकदम मंद आचेवरती पीठ भाजायचे. हे बघा जवळपास 8 मिनिटं झालेली आहेत मी पीठ भाजते हे. आता ह्या पिठाचा रंग बदललेला आहे, तर आपण गॅस बंद करूया. आता पीठ आपलं भाजून झालेलं आहे बाजरीचं, ते थंड होतंय. तोपर्यंत आपण खारीक, खोबरं आणि गूळ मिक्सरला फिरवून घेऊयात.
हे बघा, खारीक पावडर, खोबरं आणि गूळ मिक्सरला फिरवल्यानंतर ना असा झालाय. आता मी उरलेलं सगळं फिरवून घेते मिक्सरला. बघा, आपली खारीक पावडर, गूळ आणि खोबरं बारीक करून झालेले आहे मिक्सरला. आता त्यात आपण जे हे भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, काजू बदामचे हे भरड आणि डिंक तळून घेतला होता ते यात टाकून घ्यायचे. मोठ्या भांड्यात टाकते मी. आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचंय ना, त्यासाठी. त्यानंतर जे भाजून घेतलेलं पीठ आहे आपलं ते टाकायचंय. पिठानंतर टाकायची आहे वेलची पावडर. त्यानंतर आपण जी खसखस घेतली होती त्यातली थोडीशी खसखस टाकायची आहे. आणि तीळ जे भाजून घेतले होते ते अर्ध्यापेक्षा जास्त टाकून घ्यायचे. त्यात असे थोडेसे ठेवायचेत. आणि आता हे चांगलं एकत्र करून घ्यायचे सगळं व्यवस्थित. पाकाची काही गरज पडत नाही याला. हे बघा, अगदी सहज लाडू बांधले जातील आपले. आता हे जे उरलेले तीळ आहेत हे मिक्सरला फिरवून घ्यायचेत आणि हे लाडूच्या मिश्रणात टाकून द्यायचेत. आता तिळाची पावडर पण आपली यात टाकून झालेली आहे. तीळ, गूळ आणि बाजरी चवीला एकदम अप्रतिम लागतात. आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात. हे बघा, बघा आपले बाजरीचे लाडू आता बांधून झालेले आहेत. आता काय करायचं, सगळ्यात शेवटी एक लाडू घ्यायचा आणि आपण जी खसखस घेतली होती ती अशी प्लेटमध्ये ठेवायची आणि असा त्यात फिरवून घ्यायचा. हे बघा असा. आपण सगळे लाडू असेच खसखशीत घोळवून घेऊयात. हे बघा, बाजरीच्या पिठाचे लाडू खसखस लावल्यानंतर किती छान दिसत आहेत आणि खायला पण खूप चवदार लागतात. हे बघा.